नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रयत शिक्षण संस्था येथे शिक्षक भरती निघाली मित्रांनो. या शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, एकूण टोटल जागा आहेत 1192 जागा आहे मित्रांनो. या जागेसाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा मित्रांनो, ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, ते तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन टॅप करून या पोर्टलवर येऊ शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये काय करायचंय, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. अप्लाय फॉर इथे टॅप करायचं. आता कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा. आता बघा मित्रांनो, सातारा तर कोल्हापूर मी सिलेक्ट करतो. कोल्हापूर सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय पोस्ट. आता कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता, असिस्टंट प्रोफेसर, डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, लायब्ररियन, असिस्टंट प्रोफेसर, हे तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात मित्रांनो ते पद सिलेक्ट करायचं मित्रांनो. मी लायब्ररियन सिलेक्ट करतो. अप्लाय सब्जेक्ट, आता कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करता, लायब्ररी सायन्स. आणि स्पेशलायझेशन काय असेल, एमलिप झालं असेल तुमचं, एमलिप सिलेक्ट करायचं आणि तुमचं इथे पर्सेंटेज फिलअप करायचं मित्रांनो. बघा इथे मिस्टर, टायटल काय द्यायचं, मिस्टर, मिसेस किंवा जे असेल ते तुमचं सिलेक्ट करायचं आणि इथे तुमचं नाव फिलअप करायचं मित्रांनो. फुल नेम इथे टाईप करायचंय. नंतर फादर नेम फिलअप करायचंय, मदर नेम फिलअप करायचंय, जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते तुमचं सिलेक्ट करून घ्यायचंय. इथे डेट ऑफ बर्थ फिलअप करायचंय मित्रांनो. तुमचे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, आता कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय करता, ओपन, SC ST, विजेंटी, जे असेल OBC, SBC, EWC, जे असेल तुमचं कॅटेगरी ते कॅटेगरी सिलेक्ट करायचं मित्रांनो. नंतर तुमचं कास्ट नेम लिहायचंय. नंतर तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचंय. नंतर ईमेल ID द्यायचं मित्रांनो. ईमेल ID दिल्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट तुम्हाला स्वतःला क्रिएट करायचं मित्रांनो. इथे बघा तुम्ही स्वतः एक पासपोर्ट क्रिएट करायचंय. तोच पासपोर्ट रिकन्फर्म करायचं, या ठिकाणी फिलअप करायचं आणि शेवटी सबमिट करून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, सबमिट केल्यानंतर काय होईल, तुमचं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन होऊन जाणार मित्रांनो. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल किंवा तुमच्या मोबाईल वरती SMS आला असेल किंवा इथे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे मित्रांनो. आता हे बघा मित्रांनो, माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे, मी फक्त डेमो दाखवतोय तुम्हाला. आता हे बघा मित्रांनो, आता असं नंबर येणार आहे तुम्हाला. इथे लॉग इन करायचंय, बॅक येऊन लॉग इन करायचं, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर फिलअप करायचा आणि पासपोर्ट क्रिएट केलं होतं ते पासपोर्ट फिलअप करायचंय आणि लॉग इन करून द्यायचंय. बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रोफाईल, ॲड्रेस, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट, फोटो, सिग्नेचर, ऑनलाईन पेमेंट किती करायचं मित्रांनो, 200 रुपये. बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये काय करायचं, तुमच्या प्रोफाईलवरती टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर बाकी ऑटोमॅटिक, जेव्हा रजिस्ट्रेशन करताना तुम्ही फिलअप केलं होतं बाकी ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्हाला काय करायचंय, कास्ट सिलेक्ट करायचं मित्रांनो. तुमच्याकडे कास्ट आहे का, येस करायचंय. रिलीजन कोणतं आहे तुमचं ते सिलेक्ट करायचं. नॅशनॅलिटी इंडियन. ईमेल ID, आधार नंबर द्यायचे मित्रांनो. आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला इथे टोटल ॲन्युअल इन्कम द्यायचे तुमची. नंतर आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र स्टेटचे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. मॅरिड स्टेटस, अनमॅरिड, मॅरिड जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. फिजिकली हँडिकॅप आहे का तुम्ही, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. सोशल रिझर्वेशन, आता रिझर्वेशन आहे का, येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. विजिबल आयडेंटिटी ऑन बॉडी, तुमच्या बघा एखाद्या तुमच्या हातावरती पायावरती काही निशाण असेल ते तुम्ही इथे या ठिकाणी टाकून द्यायचं मित्रांनो. नंतर लिगल अँड प्युनिटी ॲक्शन इफ एनी, इथे काय करायचं मित्रांनो, येस करून द्यायचं. येस तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचं. इथे नो ॲक्शन इफ एनी, नो करायचं आहे. नंतर एक्सपेक्टेड सॅलरी द्यायचे मित्रांनो. इथे तुम्हाला कितीपर्यंत सॅलरी पाहिजे ते तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. असं फिलअप केल्यानंतर इथे अपडेट करून द्यायचं. तुमची प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर नेक्स्ट प्रोफाईल कोणते येणार आहे, ॲड्रेस. आता ॲड्रेसवरती तुमचा पूर्ण ॲड्रेस इथे फिलअप करायचं आहे. नंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आणि तुमचं विलेज सिलेक्ट करायचं मित्रांनो. ऑलरेडी ऑटोमॅटिक येणार आहे, फक्त इथे टॅप करायचं. ऑटोमॅटिक तुमचं गाव, तुमचं तहसील सर्व दिसेल मित्रांनो. इथे या ठिकाणी पिन कोड फिलअप करायचं आहे आणि नंतर तुम्ही
उर्बन किंवा रुरल एरियामध्ये राहता का, रुरल असेल तर रुरल सिलेक्ट करायचं आणि अपडेट करून द्यायचे मित्रांनो. अपडेट केल्यानंतर पुढची प्रोफाईल काय असेल मित्रांनो, क्वालिफिकेशन डिटेल द्यायचे तुम्हाला. क्वालिफिकेशन डिटेल बघा या ठिकाणी काय करायचं, कोर्स लेवल. आता कोर्स लेवल SSC HSC MSc जे तुमचं एज्युकेशन झालं ते स्टेप बाय स्टेप या ठिकाणी फिलअप करायचं आहे. सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो, SSC सिलेक्ट करायचं. SSC नंतर तुमचं स्पेशलायझेशन, आता मराठी मीडियम होतं ते मराठी मीडियम टाकून द्यायचं. मराठी नंतर कोणत्या वर्षी 10वी पास झाले तुम्ही, पासिंग इयर्स टाकायचं. नंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं क्लास इथे फिलअप करून द्यायचं आहे मित्रांनो. बघा 10वीचा आपण डिटेल भरतोय, 10वी सिलेक्ट करायचं आहे. इथे कोर्स नेम पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा कोर्स मराठी तुम्ही इथे फिलअप करून घ्यायचं. नंतर या ॲड या बटनावरती टॅप करून द्यायचं मित्रांनो. बघा इथे ॲड केल्यानंतर काय होईल, तुमचं इथे ग्रीन कलरमध्ये येणार आणखी पुढचं बटन आहे. तुमचं युनिव्हर्सिटीचं सर्व 12वीचं डिटेल द्यायचं आहे. 12वीचं डिटेल नंतर ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, नेट सेट, PhD जे झालं असेल ते फक्त ॲड करायचं. ते डिटेल फिलअप केल्यानंतर ॲड करून द्यायचं मित्रांनो. हे सर्व फिलअप केल्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स डिटेल द्यायचं मित्रांनो. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल द्यायचं आहे. डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स इन रिलेटेड फील्ड. आता तुम्ही येस केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल फिलअप करावं लागेल. नेम ऑफ द इन्स्टिट्यूट, डिझायनेशन्स, मंथली सॅलरी किती होती, कोणत्या डेट पासून तर कोणत्या डेटपर्यंत तुम्ही काम केले होते, किती वर्ष, किती महिने, किती दिवस, हे सर्व दाखवते मित्रांनो. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड डॉक्युमेंट कोणकोणते करायचे तुम्हाला, जे तुम्ही 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नेट सेट किंवा PhD सर्व असेल ते A to Z तुम्ही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आणि इथे चूज फाईलवरती जायचं आणि तुमचे डॉक्युमेंट चूज करायचं आणि या ठिकाणी ॲड बटनावरती टॅप करायचं. ते ऑटोमॅटिक ग्रीन कलरमध्ये येणार आहे मित्रांनो. असं तुमचं तुम्ही या ठिकाणी व्ह्यू सुद्धा बघू शकता. तुमचं डॉक्युमेंट बरोबर अपलोड झालं की नाही ते पण बघू शकता. सर्व असं स्टेप बाय स्टेप सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करून द्यायचे मित्रांनो. हे अपलोड केल्यानंतर शेवटची स्टेप काय असेल, फोटो अँड सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे. बघा तुमचं फोटो इथे अपलोड करायचं, चूज फाईलवरती जायचं, तुमचं फोटो अपलोड करायचे. या ठिकाणी तुमची सिग्नेचर चूज करायचे आणि अपलोड करून द्यायचे मित्रांनो. शेवटची स्टेप काय असेल मित्रांनो, सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर शेवटचं ऑप्शन काय येणार मित्रांनो, तुमचं पेमेंटचं येणार. पेमेंट किती करायचं तुम्हाला, 200 रुपये पेमेंट करायचे मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुम्ही ATM ने किंवा गुगल पेने किंवा फोन पेने किंवा बारकोडने तुम्ही जसं तुमच्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.